श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार सर्वांना. मागील भागात आपण पाहिलं की शिवायच्या घरच्यांची अवस्था खूपच वाईट होती. त्याच्या पूर्ण परिवाराबद्दल आपण जाणून घेतलं. त्यासोबतच श्रद्धा शहर सोडून जाताना अचानक कोणाच्या तरी जाळ्यात सापडली होती. पुढील भागात काय होणार ते पाहूयात. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. त्यासोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून कथेचे महत्त्वाचे अपडेट्स सुटायला नकोत. तसेच कथेत येणारे रहस्य व रोमांचक वळणे तुम्हाला वाचायला व ऐकायला मिळतील. कथेचे नाव आहे अग्निसाक्षी भाग 3. लेखिका व कथा वाचन जानकी. लावण्य सकाळी उठली तर तिचं डोकं ठणकत होतं. रात्री भावाचा फोन ठेवल्यानंतर झोपायचा तिने प्रयत्न केला होता, पण निद्रादेवी काही तिला प्रसन्न झाल्या नव्हत्या. रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर लोळत पडली होती. आधीपेक्षा जास्त तिचा भाऊ तिच्या जमिनीसाठी तिच्या मागे मागे फिरताना दिसत होता. याचं तिला कारण समजत नव्हतं, कारण तिच्या वडिलांनी दोघांमध्ये समान प्रॉपर्टी वाटून दिली होती. कदाचित त्यांनाही त्यांच्या अंतिम क्षणाची चाहूल लागली असावी, त्यामुळे त्यांनी आदल्या दिवशीच वाटा करून दिला होता. जेवढा मुलाचा तेवढाच मुलीचाही वाटा असणार, असं त्यांचं मत होतं. तिची आई तर केव्हाच वारली होती, पण वडिलांनी एवढ्या प्रेमाने दिलेली ती जमीन तिला कोणाला देऊ वाटत नव्हती. रात्री बराच वेळ तिच्या बाबांच्या आठवणीत ती रडली होती. आता त्या रडण्यामुळे तिचं डोकं जड झालं होतं. सकाळी कधीतरी तिला झोप लागत चालली होती, पण 4चे 6 कधी वाजले तिला समजलंही नव्हतं. तसंच दुखणारं डोकं घेऊन तिने तिची आवराआवर केली आणि जॉबवर जाण्यासाठी तयार व्हायला लागली. तिच्या या गडबडीत तिला हेही लक्षात नव्हतं की आज काव्या घरी येणार होती. आवरून निघणारच होती की तेवढ्यात कोणीतरी जोरजोरात गाडीचा हॉर्न वाजवत आहे असं तिला जाणवलं. आधी तर तिला कोणीतरी आजूबाजूच्या घरातलं असेल असं वाटलं होतं, पण लगातार आवाज येत असल्याने आपोआप तिची पावले बाहेरच्या दिशेने वळाली. बाहेर डोकावून पाहिलं तर काव्या गाडीचा हॉर्न एकसारखी वाजवत होती. ते पाहून लावण्याने कपाळावर हात मारून घेतला. ती तडक तिच्या जवळ गेली. अगं बाई, का त्या गाडीला जास्त त्रास देत आहेस? तिच्याच हॉर्नचा आवाज ऐकून तिचे कानाचे पडदे फाटले असतील. लावण्य गाडीच्या दरवाजाच्या खिडकीत आपले दोन्ही हात ठेवत म्हणाली. तिच्या बोलण्यावर काव्या खळखळून हसली. तिला बिचारीला त्रास द्यावा लागला, कारण तू लवकर बाहेर येत नव्हती. किती वेळपासून हॉर्न वाजवत आहे मी? आजूबाजूचे लोक सुद्धा वैतागले असतील. काव्या हसत म्हणाली. तेव्हा कुठे लावण्याला समजलं की आपण आपल्या विचारात होतो, म्हणून ती आलेली आपल्याला लवकर कळालं नसेल. अगं ते मला ना हॉटेलकडे निघायचं होतं ना, म्हणून गडबड करत होते. आणि आजूबाजूला बऱ्याच जणांच्या गाड्यांचा आवाज असतो, त्यामुळे तू आली असशील याची कल्पनाच नव्हती. लावण्य कशीबशी हसून म्हणाली. तुला जॉबला जायची गडबड असेल तर काही हरकत नाही, आपण रात्री भेटू. नवीनच जॉबला लागली आहेस ना, त्यामुळे तुला तिकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पण तुझ्या जॉबची वेळ 11 नंतर आहे ना, मग तू 9 वाजताच कुठे निघाली आहेस? काव्या आपल्या हातातल्या घड्याळाकडे पाहून गोंधळून तिला विचारत होती. लावण्याने ही वेळ पाहिली आणि मनातल्या मनात तिने एक उसासा सोडला. काव्याकडे पाहून चेहऱ्यावर हसू आणलं आणि बोलायला सुरुवात केली. अगं, मला वाटलं की 10:30 वाजले आहेत, म्हणून मी गडबड करत होते. आता तू आली नसतीस तर मला अजिबात त्याचं भान राहिलं नसतं. वेळेच्या आधीच तिथे वेड्यासारखी जाऊन बसले असते. चल जाऊ दे, आत ये, नंतर जाताना सोबतच जाऊ. लावण्य तिच्या विचारांमध्ये इतकी गुंग झालेली होती
की वेळ किती झाला आहे तिला काहीच कळालं नव्हतं. 11 वाजता तिची कामाची वेळ होती, तर ती तिच्या विचारांमध्ये 9:30 वाजताच घरून निघायला लागली होती. त्या विचारांमध्ये तिने नाश्ता सुद्धा केलेला नव्हता. बोलत बोलत दोघीजणी घरात गेल्या आणि काव्याने चौफेर नजर फिरवली. खूप सुंदर आहे ग घर. तू रेंटने राहतेस का की विकत घेतलं आहेस? काव्याने चौफेर नजर फिरवत विचारलं. सध्या तरी रेंटने आहे. घराच्या मालकाला हे घर विकायचं आहे असं समजलं मला. ते योग्य त्या लोकांना शोधत आहेत, लावण्याने सांगितलं. तर तिच्या बोलण्यावर काव्या विचारात हरवली. ठीक आहे, मग एक काम का नाही करत? मला वाटतं तूच घेऊन टाकावं हे घर. तसंही आता इथे जॉबला लागल्यानंतर तू कायमची इथलीच झाली आहेस. लग्न वगैरे होईपर्यंत तरी स्वतःचं असं घर वगैरे असावं. नंतर तर मग पिया का घर प्यारा लगे. काव्याने तिला हे घर खरेदी करण्याचा सल्ला दिला. शेवटी हसून तिला चिडवलंही. त्यावर लावण्या हसली आणि विचार करू लागली. खरंच तर म्हणत आहे काव्या, आता दादा वहिनी सोबत राहणं मला योग्य वाटत नाही. कदाचित जमिनीवरून माझ्याशी अबोला सुद्धा धरतील. माहित नाही पुढे काय होईल ते. मग अचानक मला राहण्यासाठी कशी सोय करता येईल? त्यापेक्षा मी काव्या म्हणते तसं हे घर विकत घ्यायला हवं. तसंही एकटीसाठी कितीशी जागा हवी? मला हे घर पुरेसं आहे. 1 बेडरूम, 1 किचन आणि 1 हॉल एवढंच घर होतं ते. आणि ते एकच तिच्यासाठी कम्फर्टेबल होतं. त्यामुळे ती काव्याच्या बोलण्याचा विचार करायला लागली होती. जरी मालकाने होकार दिला तरी पैशांची काही कमतरता नव्हती तिच्याकडे. ती आरामात घर विकत घेऊ शकणार होती. भविष्यात जर दिल्लीला गेल्यानंतर हॉटेल उभं करायचं म्हटलं तरी हे घर ती रेंटने देऊ शकणार होती. मी माघारी जाऊ का? अचानक काव्याने तिला असा न समजणारा प्रश्न विचारला. तेव्हा ती भानावर आली आणि गोंधळून तिच्याकडे पाहू लागली. का ग? काय झालं? कम्फर्टेबल वाटत नाही का इथे? लावण्याने न समजून तिला विचारलं. तिला वाटलं की काव्याला मोठ्या घरात राहण्याची सवय असेल, तर तिला एवढ्याशा घरामध्ये कम्फर्टेबल वाटत नसेल. मला वाटलं की इथे आल्यानंतर तुझ्या हातचा चहा वगैरे घ्यायला मिळेल, पण तू तर स्वतःच्या विचारात एवढी गुंतली आहेस की मी इथे आहे की नाही याचं काहीच घेणं देणं नाही. काव्या नाक मुरडत म्हणाली. त्यावर लावण्या खळखळून हसली. तसं काही नाही ग बाई, मी माझ्या विचारात हरवले होते. तू जे म्हटलीस त्याचा विचार करत होते. जसं तू म्हणतेस की मी हे घर विकत घ्यावं, तर मलाही वाटतं मी एकदा घर मालकाशी त्या संदर्भात बोलावं. बरं ते सोड, तुझ्यासाठी चहा नाही, मस्तपैकी गोड शिरा बनवते. पहिल्यांदाच माझी गोड मैत्रीण माझ्या घरी आली आहे, तर मी फक्त चहावर कसं पाठवणार ना तुला? लावण्या म्हणाली तर काव्या खुश झाली, कारण शिरा हा तिचा आवडता गोड पदार्थ होता. सावित्रीबाई जेव्हापासून पूर्णपणे तुटल्या होत्या तेव्हापासून त्यांच्या हातचं असं तिला खायला मिळालं नव्हतं. आज ती आपली ती इच्छा पूर्ण करून घेणार होती. तिने लगेच तिला होकार दिला आणि लावण्या तिच्यासाठी शिरा बनवण्यासाठी किचन मध्ये निघून गेली. सोड मला, सोड म्हणते ना. का तू माझ्या मागे लागला आहेस? तुला सांगितलं ना, जे तू म्हणत आहेस ते कधीच शक्य होणार नाही. श्रद्धा एका खुर्चीवर बांधलेली होती. तिचे हातपाय इतके घट्ट बांधलेले होते की तिला थोडी सुद्धा हालचाल करता येत नव्हती. तिच्या समोर एक हुडी घातलेला मुलगा उभा होता. साधारण तिच्याच वयाचा होता. ती चिडून त्याच्याशी बोलत होती. रात्री तिला लक्झरी मधून उचलून आणणारा हाच होता, पण डोक्यावर हुडी असल्याने त्याचा चेहरा दिसत नव्हता. तू जर मी सांगितलेलं काम वेळेत पूर्ण केलं असतं
तर तुला मी आतापर्यंत दिलं असतं. अजूनही तू ते काम केलेलं नाहीस. उलट काम करायच्या वेळी काहीतरी वेगळंच करून बसलीस. तो मुलगा थंड आवाजात बोलत होता. त्याच्या बोलण्याच्या टोनवरून नेमका तो रागात आहे की आवाजाप्रमाणे शांत आहे हे समजत नव्हतं. तुला किती वेळा सांगू, तू जे म्हणतो आहेस ते एवढं सोपं नाही. आत्ताच मी त्याच्या तावडीतून सुटले आहे आणि तू पुन्हा मला त्यातच अडकायला सांगत आहेस. श्रद्धा रागाने फणकारत होती. त्याने जोराची एक सापट तिच्या गालावर मारली. मला नाही ऐकण्याची सवय नाही. तुला कोणी असा उपद्व्याप करायला सांगितला नव्हता. तुला मी म्हटलं होतं की मी सांगितल्याशिवाय काही करायला जाऊ नकोस, पण तुला काही ऐकायचं नसतं. तुझ्या बहिणीपेक्षा जास्त दीड शहाणी आहेस तू. तो मुलगा तिच्या बहिणीबद्दल बोलत होता. अर्थातच तो दोघींसोबत मिळालेला होता. मला दीदीने काही करायला सांगितलेलं नव्हतं. मी स्वतःचा मूर्खपणा केला होता. तू तिचं नाव का मध्ये घेत आहेस? त्याने अचानक तिचं नाव घेतल्यामुळे तिला राग आला होता, म्हणून तीही रागातच त्याच्याशी बोलत होती. त्याने पुन्हा तिच्या एक जोरदार कानाखाली मारली. यावेळी ती कळवळली होती, कारण तिचा ओठ फाटला होता. माझ्याशी बोलताना असा आवाज चढवायचा नाही. कितीतरी वेळा तुला सांगितलं आहे मी, तरीही माझं ऐकत नाहीस तू. आता तू अजिबात इथून पुढे जाणार नाही आहेस. जोपर्यंत माझं काम तू पूर्ण करत नाहीस, तोपर्यंत तुला इथून सुटका मिळणार नाही. तो रागाने म्हणाला, पण तिला मात्र आता इथे थांबायला नको वाटत होतं. शिवाय आधीसारखा शांत राहिला नव्हता. तिच्या त्या एका चुकीमुळे रुद्र रूप धारण केलं होतं त्याने. हे बघ, मी काही तुझं काम करू शकत नाही. एकदा एखाद्या व्यक्तीकडून विश्वासघात झाल्यानंतर कोण पुन्हा त्या व्यक्तीला सहन करेल? माझं ऐक, दुसऱ्या एखाद्या व्यक्तीची निवड कर, पण मला इथे बांधून ठेवू नकोस. ती थोडीशी नरम झाली होती त्याच्या रागासमोर, कारण त्याचा मार इतका जोरात पडत होता की तिच्या चेहऱ्यावर घाव तयार होत होते. दुसरं वगैरे कोणी नाही, तूच हवी आहेस. तुला इथेच थांबावं लागेल. ते तरी बरं झालं की माझ्या माणसाने तुला पाहिल्याबरोबर ओळखलं, म्हणून तुला आम्ही जास्त पुढे जाण्याआधी पकडू शकलो. नाहीतर आज तू आमच्या हातातून निसटली असतीस. तो मुलगा म्हणाला. तशी ती रडायला लागली. प्लीज मला सोडून दे. तो शिवाय माझे काय हाल करेल सांगता येत नाही. मला इतक्यात मरायचं नाही आहे. तुझ्या सांगण्यावरून मी त्याच्या घरात प्रवेश केला होता, पण त्याचे दुष्परिणाम असे होतील असं मला अजिबात वाटलं नव्हतं. आता मला त्यात अडकायचं नाही आहे. तू दुसरं कोणाला तरी शोधून हे काम करायला सांग, पण मला सोडून दे. ती त्याची विनवणी करत होती. तो मात्र आता तिचं काही ऐकणार नाही असंच दिसत होतं. तिच्या विनंतीचा त्याच्यावर काही एक परिणाम होताना दिसत नव्हता. ही इथून पळून जाणार नाही याची काळजी घ्या. जर ही पळून गेली तर मग मी तुम्हा सर्वांना तुमच्या आयुष्यातून पळवून लावेन. अशी त्याने त्याच्या माणसांना ऑर्डर प्लस धमकी दिली. बोलून तो लगेच तिथून बाहेर पडला. नाही, प्लीज प्लीज माझं ऐकून घे. प्लीज थांब. असं करू नकोस. मी नाही करू शकणार तुझं काम. प्लीज. ती मोठमोठ्याने ओरडत त्याला आवाज देत होती, पण त्याने जणू आपले कान झाकून घेतले होते आणि तिथून बाहेर पडला. बॉस, काव्य दीदी अजून आलेल्या नाहीत. ऑफिसला पोहोचल्यानंतर शिवायच्या माणसाने त्याला माहिती दिली. शिवाय न समजून त्याच्याकडे पाहत होता. असं कसं शक्य आहे? ती तर केव्हाच घरातून बाहेर पडली होती. आतापर्यंत तिने इथे यायला हवं होतं. शिवाय काळजीने म्हणाला, कारण काव्या केव्हाची घरातून बाहेर पडलेली होती. ती अजूनही ऑफिसला पोहोचली नाही
म्हणून त्याला भीती वाटली होती. त्याच्या घरच्यांच्या बाबतीत तो खूपच पॉझिटिव्ह होता. त्याच्या बहिणीच्या बाबतीत तर जास्तच, कारण एकुलती एक आणि लाडाची बहीण होती. त्याने लगेच आपला फोन काढला आणि तिला फोन लावला. पहिल्या रिंगमध्ये फोन उचलला गेला नव्हता. त्याच्या हृदयाची धडधड वाढली होती. एकतर ती दिसायला खूप सुंदर होती. त्यात घरातले सोडले तर जगातल्या कुठल्याही पुरुषावर त्याचा विश्वास नव्हता. त्याने तो फोन कट करून पुन्हा दुसरा फोन लावला. तेव्हा तिकडून फोन उचलला गेला. हॅलो काव्या, कुठे आहेस तू? फोन उचलायला इतका उशीर लागतो का? फोन उचलल्याबरोबर त्याने विचारणा केली. बोलतानाही त्याचं हृदय धडधडत होतं. दादा, मी लावण्याकडे आले आहे. काय झालं? काही टेन्शन आहे का? एवढे घाबरल्यासारखे का बोलत आहात? घरी आई ठीक आहे ना? काव्याने काळजीने एकामागून एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्याने एवढ्या घाईत फोन केला आणि त्याचा आवाजही घाबरल्यासारखा येत होता, म्हणून तिने काळजीने विचारलं होतं. मग असं न सांगता जातात का? काव्या, तुला माहित नाही मी किती घाबरलो होतो ते. शिवाय तिचं बोलणं ऐकून काहीसा चिडला होता. दादा, मी लावण्यासोबत आहे. थोड्या वेळाने तिच्या सोबतच निघणार आहे. एवढी काळजी का करत आहात? हे कालच ठरलेलं होतं, तुम्हाला माहित होतं ना? तरीही, काव्या म्हणाली. त्याने 2 सेकंद घट्ट डोळे मिटून पुन्हा उघडले. तुला कालही सांगितलं होतं मी की पहिल्याच भेटीत कोणावर विश्वास ठेवू नकोस. तरीही माझं ऐकलं नाहीस ना तू? आता माझ्यापेक्षा ती कालची आलेली मुलगी तुला जास्त महत्वाची आहे का? त्याने चिडून विचारलं. तर काव्याने वैतागून डोळे फिरवले, जे की त्याला फोनवरून दिसणार नव्हतं. लावण्याला फोनच्या बाहेर आवाज ऐकू येत होता, त्यामुळे त्याचं ते बोलणं ऐकून तिच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. तिने नाक मुरडलं. व्हिलन. अस्पष्ट आवाजात तिने त्याची आठवण काढलीच. काल तो विषय तिथे संपला होता दादा. मी तुम्हाला काल थोडं समजावून देखील सांगितलं होतं, तरी तुम्ही तुमची तीच री ओढत आहात. आता कुठल्या भाषेत तुम्हाला समजावून सांगू बरं मी? काव्याही वैतागली होती त्याच्या अशा वागण्याला. बरं ठीक आहे, चिडू नकोस. आता लवकरात लवकर ऑफिसमध्ये पोहोचशील. तुला मी ग्राहकांची सोय कशी करतो ते पाहायचं होतं ना? मग आता एक ग्राहक येणार आहेत, लवकरात लवकर पोहोच. शिवाय स्वतःला शांत करत म्हणाला, कारण जर तो चिडला तर त्याच्यापेक्षा दुप्पट चिडणार होती ती. हो ठीक आहे दादा, येते मी थोड्या वेळाने. बाय. काव्या ही शांत आवाजात म्हणाली आणि तिने बाय बोलून फोन ठेवून दिला. तोही मग त्याच्या कामाला लागला होता. तुझ्या त्या व्हिलन भावाला ना नक्की एखादी त्यांच्यासारखीच टेडीमेडी भेटणार. तीच त्या व्हिलनला वठणीवर आणणार, बघच तू. फोन ठेवून काव्या शिऱ्याचा चमचा तोंडात घालणारच होती की लावण्या म्हणाली. काव्याने 2 सेकंद डोळे मोठे करून तिच्याकडे पाहिलं आणि मग मोठमोठ्याने हसायला लागली. सावित्री, सावित्री, कुठे आहेस तू? विक्रांत सावित्रीबाईंना मोठमोठ्याने आवाज देत होते. हॉलमध्ये सर्वत्र शांतता होती. त्यात शिवाय नाश्ता न करताच गेलेला होता. रोज सावित्री लवकर उठलेल्या असायच्या, पण आज त्यांची काहीच चाहूल नव्हती. त्या रूममध्ये सुद्धा नव्हत्या, म्हणून विक्रांत यांना त्यांची काळजी वाटायला लागली होती. असेच आवाज देत देत ते टेरेसवर पोहोचले तर सावित्री टेरेसवर कठड्याजवळ उभ्या होत्या. एकटक खालच्या दिशेने पाहत होत्या. त्यांना तिथे उभं राहून एकटक खालच्या दिशेने पाहताना पाहून विक्रांत घाबरले. पळतच त्यांच्याजवळ गेले.
सावित्री! त्यांच्या जवळ जाऊन त्यांनी मोठ्याने आवाज दिला. तेव्हा त्या भानावर आल्या, पण काहीच बोलल्या नव्हत्या. एकटक त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होत्या. काय करत आहेस तू इथे? विक्रांत आपल्या छातीत होणाऱ्या धडधडला सांभाळत विचारत होते. तेव्हा त्यांचं लक्ष त्यांच्या शेजारी असलेल्या बकेटकडे गेलं. त्यात नेमकेच धुतलेले त्यांचे स्वतःचे कपडे होते. ते पाहून विक्रांत यांच्या जीवात जीव आला. तुला हे सगळं करण्याची गरज नाही सावित्री. आपल्याकडे भरपूर नोकर माणसे आहेत. रोज सकाळी तू शिवाय आणि सिद्धांतसाठी नाश्ता बनवत असतेस ना? मग आज नाही का बनवला? शिवाय बघ, तसाच गेला आहे. विक्रांत त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण सावित्री काहीच न बोलता आपले मान वळवून घेत पुढे पाहत होत्या. चल माझ्यासोबत, तुला काहीतरी दाखवतो. असं म्हणत त्यांनी त्यांचा हात धरला आणि त्यांना आपल्यासोबत खाली घेऊन गेले. खाली आल्यानंतर ते सिद्धांतच्या रूमजवळ उभे राहिले. गुपचूप त्यांनी तिथून कानोसा घ्यायला सांगितला. तर सावित्रीबाईही तिथेच उभ्या राहून ऐकण्याचा प्रयत्न करू लागल्या. नमिता, अजून किती वेळ झोपणार आहेस तू? मला स्टुडिओमध्ये जायला वेळ होत आहे. सिद्धांत त्याच्या बायकोला म्हणाला, कारण 9:30 वाजून गेले तरी महाराणी अजून झोपलेलीच होती. त्यावर तिचा आळसलेला आवाज त्याच्या कानावर आला. तुम्हाला जायचं असेल तर जा ना. माझी का झोप उडवत आहात? मी कुठे तुम्हाला हात धरून थांबवलं आहे? ती रागाने मान वर करत म्हणाली. बोलून झाल्यावर तिने तोंडावर ब्लँकेट घेतलं. तू मला थांबवलं नाही आहेस, पण मला नाश्ता वगैरे काहीतरी बनवून देशील ना? आज बहुतेक आईची तब्येत बरी नाही आहे, कारण किचनमध्ये तिचा काही आवाज येत नाही आहे. तर आता तू उठ आणि पटकन आवरून मला काहीतरी खायला बनवून दे. काहीतरी खाल्ल्याशिवाय व्यवस्थित काम करायला जमत नव्हतं त्याला. म्हणून तो कितीही उशीर झाला तरी काहीतरी खाऊनच घरातून बाहेर पडायचा. आज सावित्रीबाई किचनमध्ये दिसत नव्हत्या आणि त्याची बायको तर निद्रा मुद्रा सोडायला तयार नव्हती. मग मी काय करू? मला ते काही बनवण्यात अजिबात रस नाही आहे. तुम्ही किचनमध्ये जाऊन कोणी मेड्स असतील तर त्यांना सांगा. मला सकाळी सकाळी लवकर उठून हे सगळं करायला अजिबात जमणार नाही. माहित असूनही आता डोकं खाऊ नका माझं. नमिता तोंडावरचं ब्लँकेट किंचित बाजूला करून म्हणाली. त्याने एक सुस्कारा सोडला आणि नकारार्थी मान हलवत बाथरूम मध्ये निघून गेला. पाहिलं सावित्री, मुलांची अवस्था होत आहे ते. आता तरी भानावर ये. स्वतःच्या दुःखामध्ये तू आपल्या मुलांना सुद्धा विसरत आहेस. याची तुला काही काळजी नाही का? विक्रांत त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते, तसे सावित्रीबाईंचे डोळे भरून आले. त्या काहीच न बोलता किचनच्या दिशेने निघून गेल्या. त्यांनी विक्रांतचं गुपचूप ऐकून घेतलं होतं, मात्र स्वतःमध्ये बदल करायला त्यांना थोडं अवघड जात होतं. त्यांना अजूनही त्याच अवस्थेत पाहून विक्रांत यांना वाईट वाटलं आणि तेही त्यांच्या मागे किचनच्या दिशेने निघून गेले. अजिबात ते त्यांना एकटं सोडत नव्हते. आता त्या कधी यातून बाहेर येणार म्हणून त्यांनाच काळजी वाटायला लागली होती. हॅलो. हा, ती श्रद्धा माझ्या ताब्यात आहे. हो मग? असाच कसा सोडेन मी तिला? जोपर्यंत ती आपलं काम करत नाही तोपर्यंत तिला इथून सुटका होणार नाही. ज्याने श्रद्धाला उचललं होतं तो फोनवर कोणाशी तरी बोलत होता. त्यांची जणू एक टीमच होती जी शिवायच्या कुटुंबाच्या मागे लागलेली होती. तू अजिबात काही काळजी करू नकोस. तू फक्त पुढची प्लॅनिंग तयार ठेव. इथलं काम तिच्याकडून कसं पूर्ण करून घ्यायचं ते मी पाहतो.
तो मुलगा फोनवरच्या व्यक्तीला म्हणाला. तसा तिकडून फोन ठेवला गेला आणि हा सुद्धा श्रद्धाच्या रूमकडे निघून गेला. अशी कुठली महत्वाची गोष्ट होती ज्यासाठी हे लोक शिवायच्या कुटुंबाच्या मागे लागले होते? काहीच कळायला मार्ग नव्हता. पाहूया कथेमध्ये याचा कसा उलगडा होणार ते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आजचा हा भाग कसा होता हे कमेंट करून नक्की सांगा. तुमचा एक लाईक, एक कमेंट आणि एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप प्रोत्साहनदायक आहे. तर सपोर्ट करत राहा. धन्यवाद.